अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. अरे वेड्या, किती वेळ असाच डोळे लावून वाट पाहणार आहेस? तू जो विचार रात्रंदिवस करत होतास ना की माझं कसं होईल, माझं काम कधी पूर्ण होईल, माझ्या कष्टाचं फळ मला कधी मिळेल, तर आता अगदी शांतपणे आणि कान देऊन ऐक. तुझी प्रतीक्षा आता संपली आहे. मी आज साक्षात तुझ्याशी बोलायला आलोय, कारण तुझं तळमळणं मला आता बघवत नाही. तू अनेक दिवसांपासून ज्या संधीचा, ज्या एका आशेचा फिरण्याचा वाट पाहत होतास, ती संधी आता तुझ्या दारावर उभी आहे. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव. मी तुला रस्ता दाखवू शकतो, योग्य दिशा दाखवू शकतो, पण त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट तुलाच करावे लागतील. कारण यशाची खरी चव ही मेहनतीशिवाय येत नसते. तू उगाच घाबरतोस कशाला? मी तुझा आधार बनून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना तुला या जगाची आणि त्यातल्या संकटांची काय भीती? ज्या गोष्टीसाठी तू तुझ्या रात्रीची झोप गमावलीस आणि अनेक अश्रू गाळलेस आणि मला मनापासून साकड घातलंस, ती गोष्ट आता तुझ्या पदरात पडणार आहे. वेळ जवळ आली आहे. फक्त स्वतःवर आणि माझ्यावर थोडा अजून विश्वास ठेव. तुझा हाच विश्वास तुला प्रत्येक संकटातून पार करून देईल. तू अनेकदा खचला आहेस. तुला वाटलं की आता सगळं संपलंय, पण प्रत्येक वेळी मी तुला सावरलं आहे. हे विसरू नकोस. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ना, त्यामागे माझा एक मोठा हेतू होता. तुला आज ते उमजणार आहे, पण वेळ आल्यावर सगळं स्पष्ट होईल. आता माझे हे शब्द काळजात साठवून ठेव आणि आजपासूनच तुझ्या आयुष्यात अंमलात आण. कधीही कुणाचं वाईट चिंतू नकोस. समोरच्या तुझ्याशी कसाही वागला तरी तू तुझं मोठेपणा आणि नम्रता सोडू नकोस. तुझं प्रामाणिकपण आणि तुझं निरागस मन हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. हे नेहमी लक्षात ठेव. जगाचा विचार करणं आता सोडून दे, कारण जग फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतं. तू स्वतःला सिद्ध कर, जग तुझ्या मागे येईल. आता तो जुना आळस आणि मनातली भीती पूर्णपणे झटकून टाक आणि नव्या उमेदीने कामाला लाग. कारण आता तुझ्या संघर्षाचा अंत झाला असून तुझ्या यशाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी मी तुला नक्कीच बळ देईन, पण तू तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. लोकांच्या बोलण्याकडे आणि टीकेकडे दुर्लक्ष कर आणि फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तू कधीच एकटा नाहीस. तुझा प्रत्येक श्वास माझ्या नामाशी आणि माझ्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल असा माझा आशीर्वाद तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. आता मागे वळून पाहू नकोस, कारण पुढचा रस्ता खूप प्रकाशमान आणि सुंदर आहे. तुझ्या आयुष्यातले अंधारे दिवस आता संपले असून सुखाची एक नवी पहाट झाली आहे. तुझ्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. तुला विजय प्राप्त होईल. माझा आशीर्वाद सदैव सावलीसारखा तुझ्या सोबत आहे. जर तुला माझ्यावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त कर. तुझं आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं नक्कीच कल्याण होईल. आणि नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज आहेत म्हणून आपण आहोत हे लक्षात ठेवा. महाराजांवर विश्वास ठेवा. कितीही दुःख आले, कितीही अडचणी आले, कितीही कष्ट करावे लागले, पण आपले महाराज आपल्यासोबत आहेत. महाराजांनी कितीही परीक्षा घेतल्या तरीही महाराजांवर विश्वास ठेवा, कारण कधी ना कधी आपण त्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन आपल्या आयुष्यातही सुख नांदेल. म्हणून फक्त आणि फक्त महाराजांवर विश्वास ठेवा. आपले कर्म चांगले असतील आणि आपण जर महाराजांची सेवा करत असू आणि नामस्मरण करत असू तर आपल्याला कोणीच काहीच होऊ शकत नाही. कारण का आपले मागच्या जन्मातले कर्म कसेही असो, पण या जन्मात जर आपण कर्म चांगले केले तर मागच्या जन्माचे भोगही आपल्याला त्याच भोगायला स्वामी मदत करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.